नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती 2023 साठी निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एकूण 23 जिल्ह्यांसाठीच्या ह्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा। सोबतच अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती देखील जॉइन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तलाठी भरतीच्या निवड यादी व प्रतीक्षा यादी संदर्भात कालच्या तारखेचे प्रसिद्धीपत्रक आलेले आहे। यात त्यांनी म्हटलं आहे, विषयात नमूद केल्यानुसार महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी गट क संवर्गाचे सरळ सेवा पदभरती 2023 मधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। भरतीचा पुढील टप्पा हा निवड याद्या व प्रतीक्षा याद्या तयार करण्याचा आहे। सोबत पेसा क्षेत्र नसलेल्या 23 जिल्ह्यासाठी तलाठी पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत। माननीय सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू असलेल्या 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिकेमधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड समितीमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील निर्देशानंतर करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेसा क्षेत्राबाहेरील 23 जिल्ह्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि पेसा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यांच्या याद्या सुनावणीनंतर प्रसिद्ध करण्यात येतील असे या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेले आहे। कोणत्या जिल्ह्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यांची नावे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली या 23 जिल्ह्यांच्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीनंतर उमेदवारांची ओळख प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपूर्वीच कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हा स्तरावर करण्यात येईल। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 23 जिल्ह्यासाठीची निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुमच्या जिल्ह्याची निवड यादी व प्रतीक्षा यादी चेक करण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला आणि टेलिग्राम ग्रुपला देखील देण्यात आलेली आहे। लिंक ओपन केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यावरती क्लिक करून तुमच्या जिल्ह्याची निवड यादी व प्रतीक्षा यादी चेक करायची आहे। तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही या ठिकाणी निवड यादी व प्रतीक्षा यादी चेक करू शकतात। या ठिकाणी आपण सातारा जिल्ह्यासाठीची निवड यादी पाहत आहोत। यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ लागलेला आहे। अनुसूचित जातीसाठी निवड यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पदसंख्या आहे 20। अनुसूचित जातीमध्ये 20 नंबरवरती 112.20 एवढा कट ऑफ लागलेला आहे। यानंतर तुम्ही खाली प्रतीक्षा यादी पाहू शकता। अनुसूचित जातीची 17 जणांची प्रतीक्षा यादी लागलेली आहे। यात त्यांनी म्हटलं आहे, वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही। उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवारांची ओळख, कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर प्रमाणपत्राची सक्षम अधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे। उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध ठरवल्यास, वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार अपात्र ठरवल्यास संबंधित उमेदवारांचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीमधील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल। यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही प्रत्येक कॅटेगरी वाईज निवड यादी व प्रतीक्षा यादी चेक करू शकतात। तुमच्या जिल्ह्याची निवड यादी व प्रतीक्षा यादी चेक करण्यासाठी लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।